माती आमची रक्ताने न्हालेली, माती आमची रक्ताने न्हालेली, आकाश आमचं शौर्याने सजलेलं, आकाश आमचं शौर्याने सजलेलं, सीमेवर जो झोप न घेतो जागतो, तोच भारताचा खरा देव ठरतो, तोच भारताचा खरा देव ठरतो. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्लॉग फक्त एक प्रवास नाही, आजचा दिवस आहे देशाभिमानाचा. आज आपण पाहणार आहोत नाशिकच्या गंगापूर धरणावर झालेला भारतीय वायुसेनाचा एअर शो. चला तर मग आपण ज्या आकाशाकडे आपण रोज पाहतो मित्रांनो, आज त्या आकाशात भारताचं सामर्थ्य उडताना आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. त्यासाठी आम्ही आज सकाळी घरातून निघालो आणि रस्त्यावर उत्साह, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद. रस्त्यात आम्ही पेट्रोल टाकलं, नंतर आम्ही पोचलो. तिथे गाडी 8 नंबरच्या पार्किंग गेटला लावली आणि आम्ही ज्या ठिकाणी शो होणार होता त्या रस्त्याकडे आम्ही एकदम आनंदाने एवढ्या उन्हात पायी चालत निघालो. जवळजवळ 2 किलोमीटर होता, एवढ्या लांब पार्किंग होती आणि खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही पार्किंगचे खूप ठिकाणी सोय केलेली होती. त्यामुळे पार्किंग नंबर 8 नंबरच्या गेटला आम्ही गाडी लावली आणि तिथून सगळेजण पायी एवढ्या उन्हात, पाणी नव्हतं, काही जेवण खाऊन काहीच केलेलं नव्हतं, तसंच आम्ही निघालो. आम्ही जवळजवळ 11 साडे 11ला पोहोचलो तिथे. हे बघा, खूप छान असं रस्ता आणि आजूबाजूला एकदम नैसर्गिक वातावरण. आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी. आत्ता आम्ही जाऊन पोहोचलो, पण आम्ही चुकीच्या गेटने गेलो. मग ह्यांना तर एंट्री होती कारण हे सरकारी कर्मचारी, परंतु माझ्याकडे पास असल्यामुळे मला 8 नंबरच्या 4 नंबरच्या गेटवर पुन्हा पाठवलं तिकडे. मग पुन्हा त्या गेटमधून निघून 5 नंबरच्या गेटला गेलो पायी आणि पाहतो तर सगळ्यांच्या रस्त्यात उत्साह, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद, लहान मुलांच्या डोळ्यात स्वप्न, मी पण मोठा होऊन पायलट होणार, असं प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न दिसत होतं. आणि खरंच मित्रांनो, गंगापूर धरणाकडे जाताना प्रत्येक रस्ता आज तिरंग्याने इतकं सजलेला, नटलेला, फुग्यांनी तिरंगी कलरच्या होता. तर पोलीस, स्वयंसेवक, शिस्तबद्ध व्यवस्था, स्काउट गाईडचे विद्यार्थी, होमगार्ड, हे सगळे शिस्तीसाठी तिथे हजर होते का देशासाठी. हे सगळं पाहून इतकं मनाला अभिमान वाटला मला. आणि मी तिथं एकदम छान कार्यक्रमाच्या ठिकाणी मी तिथं सजवलेलं, त्या ठिकाणी फुग्यांजवळ, तिरंगी फुग्यांच्या कलरजवळ मी फोटो काढला छानपैकी आणि शो सुरू झाला. मित्रांनो, एका बाजूला शांत गंगापूर धरणाचं पाणी आणि दुसऱ्या बाजूला आकाशात उडणारी भारतीय वायुसेनेची गर्जना. ही गर्जना पाहून एकदम मनाला असं इतकं अभिमान वाटत होतं. किती उंच असं वर जाणारे ते जेट विमानं बघून, इतकं लाईनशीर, इतके शिस्तबद्ध आणि एकदम धाडसी कर्तृत्व बघून इतकं मनात असं थरारक भीती वाटायची. परंतु एक मनात आनंद पण होत होता की आपल्या देशाचे सैनिक इतकी हुशार आहेत. निसर्ग आणि शौर्याचा असा संगम क्वचितच पाहायला मिळतो मित्रांनो. हे आजूबाजूला सगळं गर्दी चालू होती. तिथं इतके ऊन होतं तरी सुद्धा सगळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत खेड्यापाड्यातून लोक आलेले होते, आजूबाजूच्या शहरातून सुद्धा एवढ्या उन्हात उभं राहिलेले होते. आणि तिथं सर्व सुविधा केलेली होती, हेल्थची पण. हे बघा एकदम. आणि तेवढ्यात अचानक आकाशात एक प्रचंड आवाज झाला. लोकांची नजर वर आणि क्षणातच वेगा चुकता. शिस्त हे फक्त शो नाही, हे भारताच्या सुरक्षिततेचे प्रत्यक्ष आपल्याला घडलेलं दर्शन आहे मित्रांनो. जेट जेव्हा आकाशात वळण घेतात तेव्हा काळजाचे ठोके एकदमच थांबतात. बघा किती सुंदर असं प्रत्यक्ष नजारा पाहून मनाला इतकं अचंब वाटतंय का, अरे जसं काही पक्षाप्रमाणे भरकन आकाशात
आपले धाडसी असे सैनिक आकाशात जेट विमानाने उंच उडी भरारी घेतात तेव्हा आपल्या अंगात शहारा काटा येतो आणि प्रत्यक्ष आपल्या अंगावरून आपल्या डोक्यावरून जाताना मनात इतकी भीती पण वाटते पण आनंदसुद्धा असतो, कारण आपल्यासाठी ते नवीन आहे. मित्रांनो, जेव्हा विमान अगदी जवळ जात होते तेव्हा अंगावर एकदम काटा येत होता आणि स्काय फॉर्मेशन, व्हर्टिकल डायव्ह, ट्रिकोलर स्मोक, लो फ्लाइंग पास आणि एकदम क्षणभर वाटतं हे माणूस नाहीत, हे आकाशातले देवदूतच आहेत. आणि आम्ही एकदम त्या ठिकाणी मनातल्या भावना आवरत नव्हत्या. त्या क्षणी एकच विचार माझ्या मनात तर येत होता, आपण सुरक्षित आहोत कारण कोणीतरी सीमेवर उभं आहेत. आपण सण साजरे करतो कारण कुणीतरी रात्री झोपेत नाही. भारतीय वायुसेनेला झोपत नाही. वायुसेनेला माझा मनापासून सलाम. आणि आम्ही लोकांची जर प्रतिक्रिया पाहिलं तर लहान मुलं, आई मी पायलट होणार, वडील देशासाठी काहीतरी करायचं, डोळ्यात पाणी आणि अभिमान. एअर शो हा फक्त मनोरंजन नाही, तो पिढ्यांना प्रेरणा देणारा अनुभव आहे. मित्रांनो, आम्ही माऊली हॉटेलमध्ये जेवण केलं कारण खूप भूक लागलेली होती. 3-4 वाजले होते आणि हे दहीचे वृक्ष किती सुंदर आहेत, आयुर्वेदिक. मित्रांनो, देश मोठा होतो ते फक्त शस्त्रांनी नाही तर संस्कारांनी, कर्तव्यांनी आणि स्वप्नांनी. आज एखादं मूल या शोमुळे देशसेवेसाठी प्रेरित झालं तर हाच खरा विजय आपला म्हणावा. आणि आम्ही आता घरी परतीच्या मार्गाला निघालो जेवण करून. शेवटी एवढंच सांगते मी, आपण सगळे सैनिक होऊ शकत नाही पण जबाबदार नागरिक नक्की होऊ शकतो, नाही का? देशावर प्रेम करा, संविधानाचा आदर ठेवा आणि ज्यांनी आपल्यासाठी प्राणपणाला लावले त्यांना कधी विसरू नका. आणि जय हिंद, वंदे मातरम. आणि मित्रांनो, जे भगिनी बंधू आले नसतील त्यांनी हा शो नक्की बघावा आणि काहीतरी प्रेरणा घ्यावा, आपल्या लहान मुलांना दाखवा, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी नवीन कला असते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या जवळ काहीतरी कलाकृती असते. हे शो पाहून नक्कीच आजच्या तरुणामध्ये एक प्रेरणा निर्माण होईल आणि ते देशसेवेसाठी नक्कीच काम करतील. एक चांगलं नागरिक घडेल आपल्या भारतीय देशाचा. त्यामुळे हा शो नक्कीच बघा. आणि मित्रांनो, कसा वाटला माझा व्लॉग तर मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन प्रेरणा शोमध्ये.